नमस्कार सर्व आठवीतले विद्यार्थी मित्रांनो. आज या ठिकाणी आपण जो आठवीचा आपला विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र, त्यामध्ये नागरिकशास्त्रामधील एकूण 6 प्रकरणं आहेत. त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे आपलं नागरिकशास्त्रामधलं संसदीय शासन पद्धतीची ओळख, हे प्रकरण या ठिकाणी आपण पहिल्यांदा इयत्ता 8वीमध्ये असलेलं नागरिकशास्त्र त्याचा या ठिकाणी अभ्यास आपण करून घेणार आहोत. संसदीय शासन पद्धतीची ओळख अर्थात मागील काही 6वी 7वीचा जर आपण नागरिकशास्त्राचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्या भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये म्हणजे आपल्या देशाची राज्यघटना जी 26 जानेवारी 1949 26 नोव्हेंबर 1949 रोजी तिचा स्वीकार केला आणि त्या संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू झाला 26 जानेवारी 1950 पासून. आणि तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. मग भारताचे जे संविधान आहे या भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा अभ्यास आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपल्या देशाचं जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये आपल्या देशाची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धत कशा प्रकारे केली जाते, चालवली जाते, त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग त्यातले जर आपल्याला काही प्रश्न काही पडू शकतात की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, हा मुद्दा इथे आपल्याला समजून घ्यायचा आहे याच्यामध्ये की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय. मग जर आपण जगातल्या काही देशाचा विचार केला आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये पंतप्रधान असतात, प्रधानमंत्री आहे. पण तुम्ही अमेरिकेला जर बोललात किंवा अमेरिकेचा अभ्यास केला तर अमेरिकेमध्ये पंतप्रधान नाही, तर अमेरिकेमध्ये अध्यक्ष आहे. मग हा फरक काय हा समजून घ्यायचा आहे. संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यामध्ये काय फरक आहे असे काही प्रश्न यातून निर्माण होतात. मग या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर हे जे काही प्रश्न आहे की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तिचं कार्य काय, स्वरूप काय, रचना काय, काम काय. भारतामध्ये पंतप्रधान आहे, अमेरिकेमध्ये अध्यक्ष आहेत. मग संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये दोघांमध्ये फरक काय आहे. जेव्हा असे अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात तेव्हा या प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला, थोडासा विचार केला तर लक्षात येतं की भारताची शासन पद्धती वेगळी आहे, अमेरिकेची शासन पद्धती वेगळी आहे, इंग्लंडची शासन पद्धती वेगळी आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक देशामधल्या शासन पद्धतीचं स्वरूप वेगळं असतं, हेच यामधून आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी जाणवतं किंवा लक्षात येतं. मग विविध प्रकारच्या शासन पद्धतीचं स्वरूप समजून घेण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची माहिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्या शाखा ज्या आहेत त्या शाखा वेगवेगळ्या शाखा आहे आणि त्या वेगवेगळ्या शाखांचं वेगळं कार्य आहे, वेगळं काम आहे. आणि या वेगळ्या शाखांचं कार्यपद्धती, रचना, कामकाज आपल्याला या घटकामध्ये समजून घ्यायचं आहे. मग यामध्ये पहिलं जे आहे त्यामध्ये कायदेमंडळ, नियम, कायदेमंडळ. मग कायदेमंडळाचं काम काय तर कायद्याची निर्मिती करणे, नियम तयार करणे, कायदा तयार करणे, कायदा बनवणे. कायदेमंडळ जे आहे ते कायदेमंडळामध्ये कायद्याच्या निर्मितीचं कार्य केलं जातं. कायदा तयार होतो, कायदे निर्मितीचं काम कायदेमंडळ करतं. पुढे काय, कार्यकारी मंडळ ही एक शाखा आहे. कार्यकारी मंडळाचं काम काय, जो कायदेमंडळाने कायदा तयार केलेला आहे, जो कायदेमंडळाने नियम तयार केलेला आहे त्या नियमाची, कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम हे आहे कार्यकारी मंडळाचं. तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे न्यायमंडळ. मग न्यायमंडळाचं काम काय, ज्याला आपण न्यायालयीन प्रक्रिया असं म्हणतो, या न्यायमंडळाचं काम काय तर न्यायमंडळाचं काम आहे न्याय देण्याचं कार्य करणे. मग या 3 शाखा आहेत. या 3 शाखांची कार्य जे कायदेमंडळ पहिली शाखा, दुसरी शाखा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरी शाखा आहे न्यायमंडळ. मग ह्या 3 शाखा, त्यांची कार्य, त्यांचं अधिकार क्षेत्र आणि त्यांच्यावर काय मर्यादा आहे, या 3 शाखांचे परस्परांमधील संबंध हे संविधान ठरवते.
हे सगळं संविधानामध्ये सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते चालतं. मग कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ ह्या ज्या तिन्ही शासन संस्था आहे, या तिन्ही शासन संस्थांचे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचं स्वरूप त्या ठिकाणी ठरतं. आता पहिल्यांदा आपण शासन पद्धतीचे 2 प्रमुख प्रकार निर्माण झालेले दिसतात, जे आपल्या भारतामध्ये आहे. संसदीय शासन पद्धती ही आपल्या भारतात, आणि अध्यक्षीय शासन पद्धती. मग पहिली जी आपली संसदीय शासन पद्धती आहे ती समजून घ्या. आता संसदीय शासन पद्धती काय आहे? संसदीय शासन पद्धती काय आहे? संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. म्हणजे तिची जी सुरुवात आहे ती पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झाली. म्हणजे सुरुवात त्या देशापासून झाली. आज जर इंग्लंडचं आपण घटना बघितली किंवा इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे, अलिखित, लिहिलेलं नाही, अलिखित. इंग्लंडमध्ये अलिखित असं संविधान असून आजही तेथील बऱ्याचशा गोष्टींचा राज्यकारभार हा रूढ संकेताच्या आधारे चालतो. म्हणजे परंपरा, रूढी परंपरा. काही रूढ आहे, काही संकेत आहे, त्या रूढ संकेताप्रमाणे इंग्लंडचा राज्यकारभार चालतो. दुसरे, पार्लमेंट हा शब्द तुम्ही ऐकला असेल. पार्लमेंट अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा पार्लमेंट नावाची संस्था उत्क्रांत झाली, म्हणजे सुरुवात झाली. मग याच पार्लमेंटवरती आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. आता आपण या आपल्या भारताकडे. मग भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धत म्हणून स्वीकारलेली आहे. आपल्या देशाने, आपल्या भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती आणि भारतातली संसदीय शासन पद्धती यांच्यामध्ये व्यापक अर्थाने साम्य दिसते. म्हणजे थोडक्यात बऱ्याच गोष्टींचा सारखेपणा जाणवतो. म्हणजे इंग्लंडमध्ये जी काही शासन पद्धती आहेत आणि आपल्या भारतामध्ये, म्हणजे इंग्लंडमधली जी पार्लमेंटरी शासन पद्धती आहे आणि आपल्या भारतामध्ये असलेली जी काही संसदीय शासन पद्धती आहे, या दोन्हींचा अभ्यास केला तर दोन्हींमध्ये थोडं सारखेपणा या ठिकाणी जाणवतो, साम्य त्या ठिकाणी दिसते. परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. आता भारतीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये समजून घ्या. मला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की आपल्या भारताची शासन पद्धती कशा प्रकारची आहे, किंवा आपल्या भारताच्या शासन पद्धतीची, संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य काय. मग हे वैशिष्ट्य समजून घ्या. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, काय? संसदीय शासन पद्धत ही राज्यकारभार करण्याची एक पद्धत आहे, रीत आहे. मग त्यामध्ये केंद्र शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटलं जातं. केंद्र शासन, जे आपल्या भारताची राजधानी दिल्ली, केंद्र शासन. आणि म्हणून केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये राष्ट्रपती, देशाचं प्रमुख पद असतं, राष्ट्रपती. लोकसभा, जे आपल्या भारतातून 552 खासदार निवडून गेलेले असतात, आणि 552 खासदार, 550 खासदार प्लस 2 असे 552 खासदार आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, लोकांचं, 121 कोटी लोकसंख्येचं. आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. ही आपल्या भारताची संसद. ही आपल्या भारतीय शासन पद्धतीमधलं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं काय? संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. दर 5 वर्षाने आपल्या भारतामध्ये लोकसभेच्या, विधानसभेच्या किंवा अन्य निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी होतात. आणि म्हणून संसदेचे जे लोकप्रतिनिधी असतात ते लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष जनतेकडून थेटपणे मतदान करून निवडले जातात. आणि मग या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित त्या ठिकाणी होते. तिसरा मुद्दा आहे महत्त्वाचा, लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. म्हणजे थोडक्यात आपल्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. आणि त्यात
ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जागा मिळतात तो पक्ष बहुमताचा पक्ष मानला जातो आणि ज्या पक्षाकडे बहुमत आहे तो पक्ष आपलं सरकार त्या ठिकाणी बनवतो. आता सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, कारण भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहेत आणि मग बहुमत असल्यामुळे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. पुढचा मुद्दा आहे, काही वेळेला काय होतं, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळत नाही. थोडक्यात आपल्या महाराष्ट्राची जर आपण सध्याची परिस्थिती बघितली विधानसभेची, तर कोणत्याच अशा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मग कोणत्याच पक्षाला जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर मग सरकार स्थापन होत नाही का? तर होतं. मग अशा वेळी काय होतं, अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात आणि बहुमत सिद्ध करून त्यांना आपलं सरकार स्थापन करता येतं. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं आणि आपलं सरकार स्थापन केलं. थोडक्यात त्याला म्हणतात आघाडी सरकार असं म्हणतात. सध्या हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे. केंद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे आघाडी सरकार यापूर्वी होऊन गेलेले आहे. अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी आपलं आघाडी सरकार स्थापन केले. केंद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं सरकार यापूर्वी होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येतं. आता या बहुमतातल्या पक्षांचा नेता प्रधानमंत्री होतो. आता जी मागची लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड म्हणजे भरपूर त्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आले आणि मग भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या खासदारांमधून त्यांनी बहुमतातल्या पक्षांचा एक नेता निवडला, तो प्रधानमंत्री होतो आणि तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. मग आपल्या सध्या देशाचे पंतप्रधान आहे, सध्याचे जे पंतप्रधान आहे माननीय नरेंद्र मोदी, आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आणि त्यांनी निवडलेलं मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. आणि म्हणून संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. दोन प्रकारची जबाबदारी असते. एक, कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. आता प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि संशोधनासाठी धोरणासाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार ठरतात. याचा अर्थ असा होतो की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणजे मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला सुद्धा बरोबर घ्यावं लागतं. याला आपण दुहेरी जबाबदारी असं वरती म्हटलेलं आहे. आणि मग बरोबर घेऊनच राज्यकारभार करावा लागतो. म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असं म्हटलं जातं. त्याचं कारण एक आहे की आपल्या भारताचे पंतप्रधान आणि त्यांनी स्थापन केलेलं निवडलेलं मंत्रिमंडळ हे आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदे मंडळालाच जबाबदार असतं. थोडक्यात त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे की मंत्रिमंडळाला जे मंत्रिमंडळ स्थापन केलेलं आहे ते मंत्रिमंडळ कायदे मंडळाला आपल्याबरोबर घेतं आणि मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेतल्याशिवाय कारभार करता येत नाही. आणि म्हणून मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊनच राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असं म्हटलं जातं. तसेच सामूहिक जबाबदारी म्हणजे सर्वांची जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं आपल्या भारतातलं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. थोडक्यात काय की एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो आणि या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे उदाहरण आपण पुढच्या 2 पाठात शिकणार आहोत. आता पुढे संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात काय
की जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा आहे, जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो, विश्वास आहे अथवा सहमती असते, तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ अधिकारावर राहतं. कायदे मंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही, काम करत नाही, तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते आणि म्हणून अविश्वास ठराव हे नियंत्रणाचं एक प्रभावी साधन त्या ठिकाणी आहे. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असतं. आपल्या देशामध्ये संसद हे श्रेष्ठ आहे, कायदे मंडळ हे श्रेष्ठ म्हणलं जातं. कारण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेमध्ये व्यक्त करतात. या देशातली जी लोक आहेत, ह्या लोकांच्या अपेक्षा काय आहे, या लोकांच्या समस्या काय आहे, या लोकांसाठी कोणत्या प्रकारच्या तरतुदी कराव्या लागेल, कोणत्या प्रकारचा विकास करावा लागेल, ह्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेमध्ये व्यक्त होतात. आणि लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते आणि ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ मानला जातो. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन पद्धतीमध्ये संसद ही श्रेष्ठ आहे, संसदेचा दर्जा श्रेष्ठ मानला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण संसदीय शासन पद्धती म्हणजे काय या ठिकाणी आपण तिचा अभ्यास केला किंवा समजून घेतला. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या भारताने संसदीय शासन पद्धत का स्वीकारली, तो पर्याय का निवडला, हा प्रश्न निर्माण होतो. मग त्याचं कारण असे की भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणं आहेत. ती काय कारणं आहे? ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय शासन पद्धतीची निर्मिती झाली होती. कारण ब्रिटिश सरकारने सुद्धा अशा संसदीय शासन पद्धतीने राज्यकारभार करायला सुरुवात थोड्याफार प्रमाणामध्ये केली होती. मग संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधला एक महत्त्वाचा आविष्कार मानला जातो. आणि त्यामुळे या पद्धतीचा परिचय आपल्या भारतीय लोकांना, भारतीय नेत्यांना थोड्या प्रमाणामध्ये माहिती झाला होता, परिचय झाला होता, तिची ओळख झाली होती. आणि मग संविधान सभेत या पद्धतीवर बऱ्याच प्रमाणामध्ये चर्चा घडून आल्या. आणि चर्चा घडून आल्यानंतर संविधानकर्त्यांना, म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं किंवा त्या संविधान सभेमधले जे काही सदस्य होतं, या सर्व संविधानकर्त्यांना या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल त्या ठिकाणी केले गेले. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा झाली. आणि जर संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा करायला, विचार विनिमयाला, आपलं मत मांडायला खूप मोठा वाव असतो, संधी असते. शिवाय सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेमध्ये चर्चा होते. आणि या चर्चेमध्ये सत्तेमध्ये असलेले सहभागी तर होतातच, परंतु या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासद सुद्धा भाग घेतात. आणि म्हणून योग्य ठिकाणी शासनाला, सरकारला सहकार्य करणं, शासनाचं किंवा काही जे धोरण आहेत किंवा कायद्यातल्या काही त्रुटी आहेत त्या दाखवून देण्याचं काम विरोधी पक्ष करतो. प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे या गोष्टी विरोधी पक्ष त्या ठिकाणी करू शकतात संसदेमध्ये. आणि मग त्यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणं शक्य होतं. या गोष्टीमुळे आपल्या देशाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला हे आपल्या लक्षामध्ये येतं. अशा प्रकारे आपली एक संसदीय शासन पद्धती कशा प्रकारे कार्य करते हिचं स्वरूप या ठिकाणी आपण समजून घेतलं. आता दुसरी आहे ती अध्यक्षीय शासन पद्धत, प्रेसिडेंट, अध्यक्ष. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये आता राज्यकारभाराची आणखीन एक पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. अशी शासन पद्धती अमेरिकेसारख्या देशामध्ये आहे.
ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा फार वेगळी आहे. कशामुळे वेगळी आहे, काय वेगळी आहे? तर कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली, तसं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ अलिप्त नाही आहे. आपल्याकडे दोघे एकमेकांच्या जबाबदारीने काम करतात, म्हणून जबाबदार शासन पद्धती आपण याच्यापूर्वीचा मुद्दा स्पष्ट केला. पण अमेरिकेत तसं नाही. ही पद्धत जी काही अध्यक्षीय शासन पद्धती आहे त्याच्यामध्ये ही पद्धत संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. का वेगळी आहे? तर कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त, वेगळं असलेली, आणि ज्यात कार्यकारी प्रमुख, ज्याला आपण राष्ट्राध्यक्ष असं म्हणतो, तो थेट जनतेकडून निवडला जातो. आणि ज्या देशामध्ये राष्ट्राचा अध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत, जी अमेरिकेमध्ये आहे. आणि म्हणून शासन संस्थाच्या तिन्ही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात सुसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. आणि म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केलेला आहे. आता अमेरिकेने जो अध्यक्षीय शासन पद्धतीचा जो अवलंब केलेला आहे, तर त्यातली काही वैशिष्ट्ये बघा. ती वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता अध्यक्षीय शासन पद्धत, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात, जे आपल्या भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांना बरोबर घेऊन काम केलं जातं, आणि म्हणून जबाबदार शासन पद्धती आपल्याकडे म्हटलं जातं. पण तसं अमेरिकेमध्ये नाही. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये तसं नाही. तर अमेरिकन अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे दोघं एकमेकांवरती अवलंबून अजिबात नसतात. कायदे मंडळाची दोन्हीही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. आणि म्हणून राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार राष्ट्राच्या अध्यक्षाकडे असतात. एक वैशिष्ट्य अध्यक्षीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धतीत अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवरती नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार शासन पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. आणि संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये व्यतिरिक्त अन्य सुद्धा काही शासन पद्धती जगामध्ये आहेत. फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांमध्ये अवलंबल्या जातात. तिकडे सुद्धा आहेत. विविध देशांच्या परिस्थितीनुसार, मग तिथली भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, म्हणजे विविध देशांनी आपापल्या परिस्थितीला अनुसरून अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपण राज्यशास्त्राचा पहिला घटक जो आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख या ठिकाणी आपण करून घेतली. आणि पुढच्या घटकामध्ये आपण भारताची जी संसद आहे त्या संसदेची रचना, कार्यपद्धती आणि भूमिका पुढच्या घटकामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हा घटक समजून घेतल्यानंतर याचे स्वाध्याय आपण वहीमध्ये सोडवून ठेवा. धन्यवाद.